मग शेवटी त्यांच्याशी सविस्तर सगळी चर्चा झाल्यानंतर मला परवा दिवशी आदरणीय पवार साहेब यांचा निरोप आला की उद्या आपण सिल्वर ओकला मला भेटायला या। यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आमची जी बैठक होती नियामक मंडळाची, त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही राजकीय भूमिका काय घेणार आहे। तर त्यावेळेस काही विस्ताराने चर्चा या मुद्द्यावर झाली नाही, पण काल पवार साहेबांच्या बरोबर जवळजवळ 1.5 तास सविस्तर चर्चा झाली। त्या बैठकीला खासदार सुप्रियाताई सुळे पण उपस्थित होत्या। त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील हे मीटिंगला असल्यामुळे फोनवरती त्यांचंही बोलणं झालं आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा कानोसा घेतलेला आहे आणि मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं, अशा प्रकारचा पवार साहेबांनी आग्रह धरला, खासदार सुप्रियाताईंनी आग्रह धरला। आणि मग मी त्यांना सांगितलं साहेब ठीक आहे, मला इंदापूरला जावं लागेल। आता सगळ्यांना एकदम तर काय मी लगेच सगळ्यांना एकदम बोलू शकत नाही। आणि मग इथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचंय, तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा आग्रह असा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये आपण जावं, अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता। आणि मी आज